ज्ञाननपुदेवा अभिमान नित्यनवात्रयामादि प्रेम सुख दे प्रेम विनलाई समर्थन रांडविने देवी सुंदर केला प्रेमा संत शिवारी
सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनस् तं नमामि हरिं परम् तं नमामि हरिं परम् तं नमामि हरिं परम्
हे जीवन श्री चरण श्री गुरुचे नमस्कार नियाकार भक्ती प्रेमावीन ज्ञान तो देवा अभिमान नित्य नवतया माझी प्रेम सुख दे प्रेमाविन समाधान परब्रह्म परमात्मा भगवान जगदीश चराचरात्मक व्यापक चैतन्य शक्ति भक्तवत्सल दीन दयाल करुणा निधान अकाल गण श्री गणेश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजो निधि माऊली महावैष्णव ज्ञानपरायण जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज संत श्री भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवर्य वासुदेवजी महाराज आदि शक्ती मुक्ताबाई संत श्री सखाराम महाराज सद्गुरु श्रीराम महाराज गुरुवर्य भोजने महाराज गुरुवर्य पाटकर महाराज गुरुवर्य पवार महाराज आदि सकल संत महंत तसेच भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन पवित्र पावन मंगलमय नगरी तेलारा नगरी जुना शहर कसबे हनुमान मंदिर आणि अशा या दरबारात उपस्थित असणाऱ्या सकल माय बापांना कोटी कोटी प्रणाम. परब्रह्म परमात्मा भगवान जगदीशाच्या असीम कृपेने तथा सकल संत मायबाप यांच्या कृपाशीर्वादाने हनुमान मंदिर दरबार दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया यांचा 750वा समाधी संजीवन सोहळा तन्निमित्त माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करते हरिभक्त परायण परमादरणीय परमपूज्यनीय ज्यांच्या नावातच देव आहे गोपालजी महाराज पण अळनावात ती देवच आहे. अळनावाती देवळ म्हणजे देव करणारे देवळ यांच्या पवित्र अमृतमय वाणीतून पारायण आणि प्रवचनाचा आपण सगळे लाभ घेतात. तन्निमित्त आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कुंभण्याचा योग. आमचे परमपूजनीय गोपाल बाबा 22 वर्षापासून पारायण करत आहेत. किती वर्षापासून? तसं तर 37-35 वर्षापासून चालू आहे काय. आणि अनेक उपक्रम कार्यकर्ते राबवतात आणि कार्यकर्त्याला जास्त महत्व आहे. बाबांनी मग विषय मांडला गोपाल बाबांनी ज्या मंदिराचे कार्यकर्ते चांगले ते मंदिर समजून चला पुढे घेऊन ज्या मंदिराचे कार्यकर्ते हे कार्यकर्ते जर असतील झोपले काय तुले नामध्ये तर संस्थांचा विकास होत नाही. मग कसे माणसं बनतील म्हणून स्टँडर्ड लोक म्हणतात काय रे मंदिर मागा लागते काय रे पारायण करावं लागते कोणाला तेव्हा भेटला. अरे देव कधीच
भेटणार नाही का? गॉड बिकॉज गॉड इजंट ए स्टॅच्यू. देव काही निर्मूर्ती नाहीये, तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. निर्गुण निराकार परमात्मा सगळ्या साध्या डोळ्यांनी चर्मचक्षुने दिसत नाही, तो ज्ञान चक्षुने पाहावा लागते. मग नाही दिसत तर कार्य पारायण करता कार्य करता काही करतात. मी म्हणतो जगद्गुरु तुकोबारा म्हणतात म्हणे देव पाहिला बोलक्या माझी भला. काही लोक जर म्हणत असतील मी देव पाहला तर समजून त्याला 100% खोटं बोलते. कारण तुकोबाला देव पाहण्याकरता गेले, त्यांना देव भेटला नाही. देव पाहवया गेलो माझा मीच देव देव माझा 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 देव माझा ज्ञानदृष्टी जर प्राप्त झाली तर देव प्रत्येकाच्या हृदयात दिसतो. जे जे भेटे भूत जे जे मानिजे हा भक्तियोग निश्चित माझा. नाही देव होणार, नाही त्याला देव भेटणार, पण कम से कम पोने बाबा माणूस तो होईल. कारण शास्त्र सांगते दृश्यंते पुरुषाता पुरुषः खलु दुर्लभ. शास्त्र म्हणते दिसणारे माणसासारखेच आहे. 2 हात 2 पाय 2 कान 2 डोळे 2 सगळं बरोबर आहे. दिसायला माणसं आहेत पण माणसं नाही. अरे माणसासारखे दिसतात पण पुरुषा खलु दुर्लभ. माणूस असणे दुर्लभ आहे आणि ते माणूस करण्याचं साधन म्हणजे ज्ञानेश्वरी. माणूस बनवते महाराज. अरे मोठे मोठे लोक आपला पैसा खर्च करतात बार मध्ये. चांगले स्टँडर्ड चांगले शिकेल बार मध्ये गेले तिकून मॅटच होऊन येतात. चांगले मॅट होतात पण इकडे मॅट पाठवा नाही माणूस आले तर ज्ञानोबाराची शपथ घालतो. संताला म्हणावं लागलं माणूस सध्या मज माणूस
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देवाने विचारतात, माणूस कसला हवा तुम्हाला सांगा मी शोध करी. देव बोले तव केविलवाणी कुकील नसो असला कसला असला कसला. कुकील नाही पाहिजे, कार्य करणारा नाही पाहिजे. कुत्रे मेंढरे डुकरे बकरी यांना माणूस बनल्या माणूस. अरे यांना माणूस करणारा माणूस जर कुठं बनत असेल तर तो बाळकरी संप्रदाय तर ते जनावरांचं तत्वज्ञान. मग हे कोण आहे? हे माणसं नाहीत का? हे माणसं नाहीत काय? झाला तुळशी रामायणामध्ये तुलसीदास स्वामी वर्णन करतात, बाळे बहु खल चोर तुम्ही मंदिराच्या बाहेर निघाले की तुम्हाला हे भेटली चौका चौका. हे कधी हे फरक आहे बरं बाबा, याच्यात फरक आहे याच्यात फरक आहे. परत जे लंपट परत धन परत दारा लांडगेच बसेल भाई. फक्त माणूस की परमार्थ आहे, देव दिसणार नाही. पण हे पारायण माणूस घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाले माणूस स्वस्त पाहिजे. हे माणूस करणारं शास्त्र म्हणजे माणूस म्हणजे का हो? माणूस म्हणजे काय? देवधारे अवघडा
त्याची पहिली पाळी माणूस बने. मग माणूस कोणाला म्हणतात ऐका. उचित अनुचित, योग्य अयोग्य, चांगलं वाईट हे जाणून जो आचरण करतो त्याला माणूस म्हणतात. उचित अनुचित जाणे धर्मने, तुकोबा म्हणतात ज्याला उचित अनुचित समजते, धर्म नीती समजते, काय ज्याचा भाव शुद्ध झाला, दृढ भाव, ज्याची दृढ भक्ती आहे त्याला माणूस म्हणावं. हे माणूस बनवणारं शास्त्र म्हणजे पारायण शास्त्र म्हणतात. आणि अशा या पारायणास प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. कार्यकर्त्याचं काय मोह पुरा करा मला. कार्यकर्त्याला दाता म्हणतात. दाता तुझी नारायण स्वर्गे दाता तुझी दाता म्हणतात. तसे दान कमी नाही. गोदान, भूदान, स्वर्णदान, कन्यादान, रक्तदान, किडनी दान, नेत्र दान, प्राण दान, घरी असते ते पान. आता सवयीचे पानदान वाजले. आता पाहुण्यांनी भोजन केलं की चला बाहेरून येऊ, पानटपरीवरून भोटा खाऊ. आता भोटाही गेला. आता काय आलं, 2 तुळे एकाचे घालतात. कसं बोलतात तोंडानं एक घ्यायला लागला. महाराज तर पाहायचा जावा म्हणे महाराज कीर्तन करा म्हणून, पण त्यानं हात मागं घेतला. मी मागं पाहिलं त्याचा बाप येत होता. म्हटलं चला कम से कम बापाची तरी किंमत करत. म्हणे ओ महाराज बापा बापाची किंमत करत नाही. म्हटलं मग हात मागं का घेतला. म्हणे बापाले जर दिसलं तर त्याची अर्धी माग्याचा होय. त्याने म्हणतात बाप तसाले होते काय मसाला दान. मग काय दानाने गत काय कमावतो. दानाने गती प्राप्त होते, दानाने स्वर्ग प्राप्त होतो. म्हणून दान कसा कोणालाही द्या, पण घरी आलेल्याला वापस पाठवू नका. नाही तुमच्यावर काहीच नसेल तर काय महाराज फुकाचे जीवन तळी बाजा, पाणी तळी बाजा, दान द्या. एक म्हणे महाराज पट्ट्यानं दान केलं नाही. सरकारने वाटलं याच्याकडून दान व्हावं म्हणून सरकारनं 5 वर्षात एक दान आणलं. त्याचं नाव मत. आता आलं ते नद्यातलं मस्त हवा चालू आहे. कोणी कुकडी भिंती, कोणी कुकडी भिंती, पायाने भिंगरी लावून ठेवली. दान. पण एक बाप तर म्हणे मला आयुष्यात शाई लावून गेली नाही. म्हणजे मतदान केलं नाही आणि तो खचकला. खचकल्यानंतर सोयरे धैर्य जमा झाले. तेव्हा काय यानं बाप जन्मात कोणाला दान दिलं नाही. म्हणजे नाही मग याला गती भेटेल काय. म्हणजे नाही मग मरता मरता तरी याच्या हातून दान व्हावं. मग 5-6 पायल्या गहू आणले आणि त्या मरेल माणसाचा हात त्यात घातला. ते दान दिलं. ते दान कोणाला चालते. डबल्यावाले चालते. पण महाराज असे माणसं जेव्हा 4 लोकांच्या खांद्यावर जातात
तेव्हा त्याच्या माग फुलं फेकतात ना, फेकतात. काय हरकत नाही, आपल्यातून गेला तुला तुझं स्वागत असो, पण त्याच्या माग मुरमुरे खारका पत्राचे पैसे फेकतात. काय साठी जीवनभर खाण्यासाठी मरमर केलं, घे फेकतो तू यावं घेणारा थांबला नाही, घेणारा आहे का जर. आणि एक लक्षात ठेवा, चोरी चल नका. म्हणते मला थोडं दिवस सुखाची गाला तिथे मावळी आला, पैसा विपरीत झाला तुझी. अरे हा देव म्हातारा व्हायच्या आधी दान करून घ्या, सुन्याच्या आधी लिहून घ्या. सुनाल्यावर तुमचा बजेट बसणार नाही. एकदा काय चाब्या सुनेच्या हाती गेल्या ना, तुम्ही 2 पाया जरी गहू दिलं तरी संध्याकाळी भांडणं लागतात. माय 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 मामाची तर काही केलं, एक कट्ट दिलं, तोडगा म्हणजे हंगा करता. ते म्हणते मारू नको रे, त्या बापानं आठवडे टाकून टाकून लाईन घेतली रे. त्या बापानं खिला नाही ठेवला रे, रस्त्यातला खिला उचलून आणला. याची गिट्टी आहे, त्याची गिट्टी आहे, गुळगुळ मारलं रे. कंबल घ्यात मारशील तर म्हातारपणी कंबल काय करता महाराज. काय अरे हे दुसऱ्याच्या हाती सत्ता जाण्याच्या आधी दान करून घ्या, कारण दानाने गती प्राप्त होते. जगा मला एक सांगा, म्हणून दातात त्याला म्हणा, कोणाला दाता म्हणा. आपण स्मरणी स्मरवी आणि का तोया झाला लोका नावजगी, जो स्वतःही सत्ता करतो इतरांकडून करून देतो, अशा कार्यकर्त्याला दाता. त्यांच्या माध्यमातून अन्नदान आहे. आज तर काय खाण काय नाही खा सुचत नव्हतं. इथे ऍटममध्ये बोलत आता एकादशी होती, काय काय ठेवलं असतं त्यानं घणून चकोशिलो पुरी बसवलो चांगले कळवलं. तेच खाता खावं महाराज पहिलं संपलं नाही, दुसरं काय घ्या. मी तर म्हणतो देवानं कोणी तर द्यायला लागत होतं पोरे बाबा. काय दाता श्रेष्ठ आहे. काय अन्नदानात परमदानम विद्यादानात मतम अनेन शांती क्षणिकम यावज्जीवं सुविद्या यदि एकदी सितदिदनान्य होय कोटी कुलाचे उद्धरण, कोटी याद केले पूर्ण हे महिमान तीर्थाचे. धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग. या सत्याचे अन्नदान करतात, जे नाश्ता देतात, जे एकादशीला फराळ देतात, ते महान समजावे. भगवान म्हणतात, तुम्ही कमावलेली इस्टेट, तुम्ही कमावलेला धन, तुमच्या कर्तृत्वानं कमावलेला पैसा, यातला एक हिस्सा मले द्या. किती? तुम्ही 1 रुपया दोघे हो, हे मस्त माहित आहे तुम्हाला. ते साल तर मरी माहिती शपथ घालतो. एक जण माझ्या संघ आला मला, आणि मी मंदिरात पाहायला लागलो, खिशातली नोट टाकून दिली. माझा पैसे जिंदगीनं त्याने खिशात टाकल्या. आता पण त्याच्या हाती 100ची आली. कोणची आली? 100ची आली.
टाकू की नाही टाकू की नाही टाकू की नाही. मी त्याच्या इकडे पण नाही जाताना टाकली. घरी गेला म्हणे बायकोने माझ्या. मी गेलो मला सगळं दर्शन घेतलं. महाराज नोट टाकली आणि मी खिशात हात घालायला गेलो. दाची आलीच नाही, शंभराची झाली. मग काय करू, टाकली. कोण आले म्हणे शंभराची नोट टाकली. गावातल्या लोक म्हणे मी शंभराची नोट टाकली. सगळ्या गावाला सांगत बसला मी शंभराची नोट टाकली. कुठे पेटी कुठे पेटी कुठे पेटी. एक दिवस बायको बिमार पडली. आयकॉन मध्ये भरती केलं. नाही म्हणता म्हणता 18 लाख लागले. लोक का कशी असतात बढिया कशी चांगली किती लागले जाऊ द्या लागतच असतात. 100 टाकले तर सगळ्या गावाला सांगत आणि 18 लाख लागले तर म्हणून घेऊन बसले उपट सोडा. काय काय फायदा मला. हे एक लक्षात ठेवा. भगवंत म्हणतात तुम मुझे तुम्हारे कमाईने का एक हिस्सा दोगे तो मैं इतना दूंगा इतना दूंगा इतना दूंगा शक्कर फाड़ के दूंगा. लेकिन तुम नहीं देगे ना. झोपले गए. तुम्हारे कमाई में का एक हिस्सा भी मुझे नहीं दोगे ना तो मैं इतना लेके जाऊंगा इतना लेके जाऊंगा इतना लेके जाऊंगा. उखाड़ उखाड़ के लेके जाऊंगा. महाराज लोक म्हणतात ना महाराज जा खायला म्हणलं जा खा वाटे वाटल्या. आता खायला आता देव खाऊ देत नाही. काऊन खाबरी कुत्र्याने भाकर नाही टाकली कुत्र्याने टुकला नाही टाकला. आता बसते हे पळावून खायला वाण नाही पण देव खाऊ देत नाही. देणं त्यापेक्षा दान करणं. अधिकार भगवंताला तेव्हाच होतो देवा काही आपण जेव्हा काही देवाला देतो. घेसी देवा देसी ऐसा असं सेवोरा काय मनोनी फोटोनी कृपणाचे पार काय मनोनी फोटोनी. 8 दिवसापासून आपण सप्ताह केला पारायण केलं. मोठमोठ्या महात्म्याचे कीर्तन झाले आणि आजचा दिवस मागणीचा आहे. वास्तविक पाहता उद्याच आहे पण उद्या कीर्तन नाही म्हणून आजच मागणी मागून राहिलो. काय मागणी संतांनी कशी मागणी मागितली काय मागणी मागितली. अरे संतांना गरजच नाही संतांना गरज नाही. संत म्हणतात तुझ्या कल्याण करायचं सुद्धा आमच्या पायाला पण मागणं मागतात ते आपल्यासाठी अभंगाचं पहिलं
एकनाथ महाराज भगवंताच्या समोर 3 मागण्या मागतात. तसं पाहू जाता मागणी एकच मागतात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञान द्यायचं असेल ना, भक्ती बी दे आणि प्रेम बी दे. याला म्हणतात कूटभंग. याला काय म्हणतात? कूटभंग. काय करी डम डम लागे डंबाल वाळके डंबाल टाकले असंच नाही ते. मुंगी व्याली शिंगी झाली तिथे दूध किती 17 राजन भरून गेले पिले 12 हाती. मुंगी जन्माला आल्यावर शिंगी शिंगरू होईल काय? हाय का नाही उलट? याला म्हणतात अजातवाद. घेणं नाही देणं नाही. मुंगी म्हणजे माया, शिंगी झाली म्हणजे शिंगरू म्हणजे हे जगत. आणि तिचं दूध किती, आणि ते दूध पिताना 17 राजन भरून गेले. 17 म्हणजे काय? 17 म्हणजे 17वी जीवन कला टाकिले. पात्र जोरे धर्म अधरेवर आशा खोलनार सुखविला गुणाचा ओरसा. न मागे भीक हाता हाची झाला बडवसा. ओळखली 17वी गाय तिने पुढे गेली इच्छा सुखे जीवन कला म्हणजे समाधी अवस्था, शून्य अवस्था. आणि तिने पुरविली इच्छा. जेव्हा त्या अवस्थेत जातो तेव्हा दूध भेटते. तसं नाही भेटत, तसं नाही भेटत. मग शून्य सावली देते. शून्य अवस्थेवर गेलो आणि पिले 12 हाती. 12 हाती म्हणजे 12 दर्शन का 6 शास्त्र 6 उपशास्त्र. त्या भगवती देवीचं, त्या भगवंताचं स्वरूप वर्णन करता करता थकले. पिले 12 हाती. हे जे आहे ना, याला म्हणतात कूट भाषा. मुंगी व्याली मुंगी उडाली आकाशी तिने गेले. अरे मुंगी म्हणजे अज्ञान. अज्ञान रूपी काय हे ज्ञानरूपी सूर्याला आनंद पांघरून घालते. काय अज्ञान रूपी माया. जसं ढग सूर्याने आच्छादन घालते. पाण्यावर शेवाळाला गिपाली दिसते काय माय? तुम्ही झोपले काय? तुम्ही तर असे बसले झालं होबासचे पाहुणे येऊन बसले. बिलकुल असंच. नो हलिंग, नो डोलिंग, नो वॉकिंग, नो टाकिंग, नथिंग एनिथिंग. अरे कीर्तन करत असताना टाळी वाजवा लागते. देवाचं नाव घ्या लागते. आता नाही एका गावल्यासारखा आहे मी विठ्ठल विठ्ठल म्हटलं, मला त्याने टाळी वाजवा म्हटलं की एक जण असा आणखीन देऊन राहिला भल्या माझा. टाळी वाजवावी. टाळी वाजवण्याचा अर्थ काय? उजवा हात जेवण्या हातावर, उजवा हात खाली
अरे उजवा हात उजवा हात उजवा हात डाव्या हातावर इलेक्ट्रिकल पॉवर निर्माण होतात. त्याच वेव्स म्हणजे तरंग आणि ते तरंग शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढवतात. म्हणून त्याने तापरिणाजवळ भजन करत जा, हरिपाठ करत जा. पहिले बाबा हरिपाठ होत जाव, भजन होत जा. आजी म्हणे म्हण बाई ना ना तू म्हणले दिव्या दिव्या दीपकात कानी दिव्याले पाहून दिवा लावला उशीर पडला टाळी होती. हे टाळी वाजवल्यानं शरीरातल्या पांढऱ्या पेशी वाढतात. आणि टाळ टाळी टाळ्यामध्ये फरक आहे. टाळ टाळी आणि टाळ्या. टाळ म्हणजे नाद ब्रह्म पण टाळी म्हणजे समाधी लुप्तली नादी समाधी. नाचली आनंद लोळ पवित्र गाणे नावावडी. म्हणून टाळी वाजवता देवाचं नाव घेतात. एक बाई देवाचं नाव घेत होती पण पिंट्याच्या पप्पा महाराज तुम्हाला माहित नाही, तुम्ही ज्याचं नाव घेत झालं ना ते माया पिंट्याच्या बापाचा आहे. अरे तो वेगळा, तो मर्द नाव आहे. ऐसे पति को क्या मरू जो चढ़ने और मर जाए, मैं ऐसे पति को मरू कि मारो सुनो अमर होता है. तो विठ्ठल अशा तरी कोल्याची असली माऊली म्हणजे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाच्या समोर मागणी मागतात. देवा ज्ञान द्यायचं असेल ना त्यात भक्ती आणि प्रेम एक आहे. संपूर्ण विश्वामध्ये 84 लक्ष योनी आहेत. त्या 84 लक्ष योनी मध्ये 83 लक्ष 99,999 योनीला ज्ञान ग्राह्यता नाही. ते जे सगळं दिले इंद्रिय हात पाय कान एवढंच दिलं. माणसाने डोळे मुख बोला या वचन वाणी दिली आणि वाणी व्यक्त करण्याकरता बुद्धी दिली. फर्स्ट रेस्ट ऑफ माइंड स्टॉप इन बदली हे बुद्धी तत्व दिलं. बुद्धीचे वैभव. अरे माझं स्वरूप आहे, मी तुम्हाला दान दिलं. भगवंताचं स्वरूप कोण आहे? बुद्धी तत्व. त्या बुद्धीच्या जोरावर देव प्राप्त करता येते. हे सगळ्यांना ज्ञान दिलं नाही. मग मी देवाने प्रश्न केला, गोपाल बाबा अहो देवा संपूर्ण सृष्टी निर्माण केली पण या सृष्टीचा जन्मदाता कोण आहे? भगवंत म्हणतात मी. मग एकट्या माणसाने सगळं करून गेलं, बाकीच्या जनावराने का नाही? देव म्हणतात माणसापेक्षा जनावरांमध्ये गुण चांगले दिले. किती चांगले दिले? आता मला सांगा, बकरी दिवसभर चढते बका 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 आणि घरी आल्यावर टाकल्यावर तरी खातेच. तिथे कधी ऍसिडिटी झाली काय? आणि आपल्याला 2 खात जर शिल्लक झाले तर दवाखान्यात न्यायला लागते. माझं जे कुकरी सोळा ते घरीची बाई घरी साहेब घरी आले, बाईने अखंड तांडव केला.
एक तर ती राहील, एक तर मी राहील. साहेब म्हणे बापा कधी तो भांडत नाही, कारण भांड्याचं मी कामच ठेवत नाही. अर्धे काम तर मीच करतो, भांडे घासापासून कपडे धुण्यापासून मीच करतो. काय झालं म्हणे दररोज ती मांजर दूध पिते. म्हणे तू उघडं खायला ठेवतो म्हणे काच्यातही ठेवा, ती शोध लावल्याशिवाय राहील. ती ढोरा लावते ढोरा. मग याने राग आला, यानं मांजर घेतली, पोतळीत घातली आणि दूध शेरीच्या तिकडे नेऊन सोडलं. घरी आला, हातपाय धुतले, चहा गेला, मांजर हजार. मग असा राग आला, यानं घेतली, सातपुड्यातच नेऊन टाकली. पण स्वतःच रस्ता बोलला. सातपुड्यात नेताना रस्ता बोलला, शेवटी माझच्या माग घरी आला. है ना बाबाजी, किती गुण सांगा. काले चालय संग्राम अप्रमाद मना लक्ष्य शिक्षेत वायसा. कावळ्यापासून 5 गुण शिकाले. जिप्पणा, मैथून, कालाची चावल लागल्यावर घरात अन्न आणून ठेवते. अप्रमाद, सुख कधी होत नाही. आणि काय आलस्य त्याच्यामध्ये नाही. आणि माणूस एवढा आळशी आहे की 8 वाजल्याशिवाय झोपेतूनच उठत नाही. त्या गोष्टी कावळ्यापासून शिकाव्या, कुत्र्यापासून साप. माणसाने एवढं सांगत बसले तर कीर्तन कुठे ठेव सांग. महाराज सगळं ज्ञान आहे जवळ. माणसाजवळ तेवढं ज्ञान नाही, पण माणसाजवळ एकच ज्ञान आहे. कोणचं ज्ञान? नराचं नारायण व्हायचे. नर ज्ञानी सोपा आहे काय? रे 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 रे
मानव देहात जन्माला आलेला माणूस कोणी देशाचा असो, कोणी धर्माचा असो, कोणी जातीचा असो, शहरातला असो, खेड्यातला असो की गल्लीतला असो, जो मानव देहात जन्माला आला त्याला एक चान्स आहे. कोणचा? देव होण्याचा. दिलेंद्रिय हातबाय गाड डोळे मुख बोलायला जेणे तो थोडसे नारायण नासे जीव कोण भवडो. देव होण्याचा. पण त्यासाठी ज्ञानाचे कास धरावे लागते. काय धरावं लागते? ज्ञान एको दिशाम ज्ञानोपी दिशाम. ज्ञान श्रेष्ठ आहे. अज्ञान कमावण्यासाठी व्यसन करा लागते. गुरुजी गोपाल बाबा व्यसन करावं का? मोठमोठ्या संतांनी व्यसन मुक्तीसाठी प्रयत्न केले आणि सरकारने म्हणते व्यसन मुक्ती करा. कोणची? तुम्ही काढलेली हातभट्टीची पिऊ नका, आम्ही काढलेली प्या. तुमची व्यसन मुक्ती. राष्ट्रसंत म्हणतात व्यसनी सगळी सोडून ज्ञान सरळपणाचे जीवन जगा. लोभ करा सर्वांना संत पुरावे अनुभवियाचे अनुभव घ्यावे. शांती सुखाचे आगर बळवे आपण तरुणी तुझ्या तरावे. तोजीला फास यमाचा यमाचा तोजीला फास यमाचा यमाचा. भक्ती विना व्यसना चिंता संसाराचा सत्यानाश करते. माणसाच्या कीर्तीचा सत्यानाश करते. पण माणसाची कीर्ती वाढवते ते ज्ञान. ज्ञानाने काय फायदा होते? शास्त्र सांगते मातेव लक्षती पिता हि देव नियुक्ते लक्ष्मी तन्वती विदनोद कीर्तिम किम किम न साधयती कल्पलता. अरे ज्ञान कमावून तर पाय. ज्ञान हे कल्पतरू आहे. कल्पतरू तळवटी जो त्याला सांगा. ज्ञानरूपी कल्पतरूच्या झाडाखाली जर बसला तर समाधान नावाचे फळ येतात आणि मुक्ती नावाचा फळ प्राप्त होते. ज्ञान हे भूषण आहे. काय? माते समनास्ती शरीर पोषण. आई सारखं शरीर पुष्ट करणाऱ्या जगात दुसरं कोणीच नाही. आई आहे आपली काळजी घेणारी. रडला की समजते पाणी पाजावं लागते की दूध पाजावं लागते. माते समनास्ती शरीर आणि कांता समनास्ती शरीर पोषणम. अजून विद्या समनास्ती शरीरभूषण. विद्या हे माणसाचं भूषण आहे. जो विद्यावान आहे, जो ज्ञान आहे, समाज त्याला मान देते. आणि चिंता समनास्ती शरीर शोषणम. चिंतेने शरीर सुकून जाते. पण चिंता सोडा आणि भगवंताच्या नामस्मरणाच्या नादी लागायचा. ऐका, ज्ञान हे माणसाचं रूप आहे. काय काय खरं रूप माणसाने. ऐका ना महाराज, कोकिलानाम स्वरूपम. कोकिलेचं स्वर हे तिचं रूप आहे. काला कुट्ट देह हे तिचं रूप नाही. काळका रूपम पतिव्रता.
स्त्रियांचं रूप म्हणजे पातिव्रत्य आहे, दिशेने सुंदर असते ते नाही, म्हणजे पानपुरवा ज्या बाईचे हात अतिशय सुंदर दिसत असतील समजून चला तिच्या घरातले भांडी 6 महिन्यापासून तसेच आहेत, नाही. ज्या बाईचे हात खडबडे दिसत असतील समजून चला घरातले भांडी चमकून राहिले, हातावर समजते, मध्ये पानपुरवा समजत नाही. कांतारूपम पतिव्रता आणि क्षमारूपम तपस्विनाम, तपस्वी असेल पण क्षमा जर नसेल तर गेलं बाया. आणि विद्यारूपम कुरूपाणाम, आणि तो दिसारे कुरूप जरी असला पण त्याचे जर ज्ञान असलं तर तो कलेक्टर होते. हनुमंतराय सीता माझ्या सुद्धा करता गेले आणि परिचय दिला नाही, काही व्हॉट्सअपवर फोटो पाठवला नव्हता, बरोबर आहे ना, काही सगळं फोटो दिला नव्हता काय. पण सीता मातेच्या ज्या झाडाखाली बसलाय त्या झाडावर हनुमान बसले आणि भजन करू लागले. भवर कथा सुना राम सकल गुणगान, माझ्या करुणा निधानाचे इतकं सुंदर चरित्र कोण वर्णन करते. हनुमंताने उडी मारली, सीता मायनं पाहिलं कोण फिरवलं, खाऊन बांधर म्हटलं. तेव्हा हनुमंतराय म्हणतात प्रातकाल लई जो नाम हमारा, त्या दिन त्या सोन मिले आहारा. पण ज्याच्याजवळ पवित्र ज्ञान आहे तो काप भुषुंडीही पवित्र आहे, कावलाही पवित्र आहे, तो गरुडजी पवित्र आहे, तो हनुमंत पवित्र आहे. योनी जन्मला प्रकट तो तापसिया माझी श्रेष्ठ, तयासी म्हणता कनिष्ठ, ऐसा तो पापिष्ट कोण आहे. एवढा अधिकार ज्ञानाचा आहे बाबा. किती ज्ञान होतं हनुमंतावर. बुद्धिमताम कनिष्ठम नाही, कोण वाटतं कनिष्ठम, अरे बुद्धिमताम वरिष्ठम. त्यांना भक्तीच्या वाटा आमचे जगद्गुरु तुकोबराय विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज द्यावा, हे ज्ञान आहे हनुमंताजवळ. कोण ते ज्ञान कमवताना एक त्याच्यात खुटी आहे. कोणची खुटी? अभिमानाची. अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी न चली. अरे त्या ज्ञानाच्या माग अभिमान आहे. म्हणून एकनाथ महाराज मागणी मागत असताना Oh
भक्ती प्रेमाविना नको देवा देवा, ज्ञान द्यायचं असेल तर त्यात भक्ती दे, अनुप्रेम दे. दोन गोष्टी मागितल्या किती. आणि भक्ती कोण करत नाही. ऐसे न्यास करू जगडंबर निखिरू, श्रद्धेचा केवळ उतला असे कोण भक्ती करत नाही. सगळेच करतात. कोण भगवंताने पाणी घेत नाही. एक लोटा जल कधी नेता, किती वाजता, एक 8 वाजता. चला तुमचं मान्य, तुम्ही मावल्यावर म्हणा स्वयंपाक झाल्यावर. 6च्या आधी केलेली पूजा भगवंताला मान्य आहे, ती योग पूजा आहे. 9 पर्यंत केलेली पूजा ती मानस पूजा आहे. 9 नंतर केलेली पूजा म्हणा ना म्हैस पूजा. 9 नंतर केलेली आंघोळ म्हणा ना म्हशीला धुतलं का माणसाला धुतलं का. सगळेच भक्ती करतात. श्रद्धेचा केवळ महाराज मनुष्य काय सकळ जात झाले असे सगळं माझ्या स्वभावता भजनशील. प्रत्येक जण भक्ती करते. मग जर भक्ती करते तर भक्ती शास्त्राचा नियम आहे. एक संसाराचा नियम आहे. संसारामध्ये 3 गरजा आहेत. किती गरजा आहेत. गरजेचे प्रकार किती. रोटी कपडा और यातली एक कमी असली तर म्हणा भिकारी. रोटी आहे कपडा आहे पण घर नाही भिकारी. कपडा आहे घर आहे पण खायला नाही भिकारी. भक्ती शास्त्र संसारातला नियम 3 गोष्टीपैकी एक जरी कमी असली तरी तो भिकारी. आता काय करणारे सुरुवात झाली भरपूरची. तुम्हाला मग आता लोक का भोकंपट्टी केली काय नाही. आता लोक पाया भरला पाया समजायसाठी आता लोक पाया भरला. तसा भक्ती शास्त्रातला नियम आहे. भक्तीचे प्रकार श्रद्धा गण 9 आहेत. श्रद्धा, विरक्ती, अद्वैत, सुखदायत्व, प्रियाचे, ईश, ईश्वर कृपा, भाव सत्ता एवं प्रपत्ती. किती झाले 9. यातली एक जरी कमी असली तर देव दुरावतो. आणि त्याचे सगळ्यात महत्वाचे भाव सत्ता काय. शुद्धाचा भाव देव
सवनी राग आहे आणि हा राग सकाळी म्हणत नाही, सकाळी म्हटला की त्याने ताप आली. अंशापोटी म्हणू नये अभूतर राग आहे. आणि ज्याने ताप आली त्यानं भैरव मधून भैरवी म्हणजे भुसाव. हा भैरव आहे कोणता की भैरवी कोणती हेच तर माहित नाही. ताप जाते. अरे संगीत है ईश्वर की शक्ति, हर सुर में बसा है राग. रागी अगर राग सुनावे रोगी को मिले आराम. पहिले औषधा होता काय पण गाणारे पॉवरफुल होते. संध्याकाळी माचीसच्या काळ्या होत्या काय पण दीप राग म्हटलं की पुऱ्या घरातले दिवे लागत. आता दिवेही सोना लावले. चला शुद्ध जाचा आणि या भावाचे प्रकार विद्यारण्य स्वामींनी 3 सांगितले. किती? त्वमैवास ममैवास त्वैवाहम प्रत्येवाहम. आता हे जर सांगतो तो पाहुणे अपवाद झाले आणि अभंगाच्या पहिल्याच चरणात भक्तीचे भाव शक्तीचे 6 प्रकार भक्ती सांगू लागलो आपण. पण यातला मुख्य भाव जो आहे भक्तीचा शुद्ध ज्याचा भाव झाला भावयुक्त अंतःकरणाने भगवंताची भक्ती करा. त्यामध्ये प्रेम सुधावे तर ज्ञान टिकते. राम का महाराज प्रेम सुख दे. काय मागतात ते एकनाथ महाराज? कारण जगात सगळ्या वस्तू भेटतील. पुनर्वित्तम पुनर्भार्या एक नाही दुसरी भेटेल. पुनर्मही सगळं भेटेल. मन शरीर पुन्हा पुन्हा भेटले का पुन्हा पुन्हा. पण जीवन जगत असताना प्रेम महत्वाचं आहे. अरे साध्या कुत्र्याने असं करायचं. कुत्रे शेपूट हलवते रे. प्रेमाची भाषा आहे. पण आपलं प्रेम स्वार्थी प्रेम आहे आणि भगवंतावरचं प्रेम निस्वार्थी आहे. स्वार्थी प्रेम आहे. नवाळे जामाये कामाये पतिं प्रियां भवतु. आत्मनस्तु कामाये पतिं प्रियां भवतु. आता घुसलो मी क्रोधारण्यात. आता मी काही 2 घंटे सोडत नाही. तुम्हाला सांग चालू देत मग त्या 10 रुपये. हृदयारण्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषी आपल्या पत्नी जैमिनीला ज्ञान देतात. प्रेम या एका शब्दावर पूर्ण ग्रंथ खर्ची पडला. ते म्हणे मग मा तुमच्यावर प्रेम नाही काय? म्हणे नाही नाही नाही. कारण बाई प्रेम पैशावर करते की नवऱ्यावर? तुम्ही झोपल्या काय? त्या धनाची होता तुटी. स्त्री वसवसुनी लागे पाहिजे. आता नावती तुमच्या गोष्टी रागे होती फळफळवणी. दिवसा पोराची ताळा तोली. रात्री न सोसे तुमची ओढी. डोळ्यात नाही फुटी कवळी जोरो गोळी जिन्याची. हे तुम्हाला ओळी समजणार. आता जनरल सांगतो. अशा बाया बोलतात मला नवऱ्यानं मारलं माय. शेजाऱ्याच्या बाई सोड्या धायने आदन केलं. यानं इकून टाकलं. एवढं दारू घेऊन आलं. मध्ये भद भद काढलं माय. बरं दिवाळीला दारू प्याला. याने फटाका फोडला.
प्रेम कशाला आहे तुमचं? मला एक सांगा मावल्या, नवरदेवाला एकदा सांगती भेटते किती वेळ आणखी, मग जीवनभर त्याला भेटते काय? तो तुमच्यासाठी जगते रे पती. कोणासाठी जगते? वर्षा 2 वर्षातून 2-4 महिने तरी घेताच का नाही तुम्ही? काय एखादी नथ तरी घेता की नाही? अरे नवरदेवाले काहीच भेटत नाही रे, पण तरीही स्वार्थी प्रेम आहे. आणि म्हातारा झाला की बाई म्हणती खार मरता तरी म्हातारपणी पुरा वसपा काढून घेते. जीवन तकलीफ दिली आपल्याला, कसं काढून घेतो? प्रेम नाही. नवारे जामाये कामाये पत्नी प्रियां भवतु, आत्मनस्तु कामाय जामाये पत्नी प्रियां भवतु. मग नवऱ्याचं तरी खरं प्रेम आहे का गोपाल बाबा? बाई मेली, तेरली झाली, लोक नमस्कार करून जाऊ लागले. येतो भाऊ, संभरा स्वतः रामभाऊ काका. मग रामभाऊ म्हणते केनोची मदत पाहिजे का? मी मदत पाहिजे होतं, मध्ये माय होत नाही, इतके माहिती होती आणि बापती होती. पाहिजे एक हाती माय मायासाठी नाही पाहिजे, एक राहिले माय पाहिजे. अरे एरवी होऊ दे हाय काय. नवारे जामाये कामाये पुत्रं प्रियां भवतु, आत्मनस्तु जामाये कामाये पुत्रं प्रियां भवतु. किती लेकरावर प्रेम करतो, किती करतो. अरे कोण जर हात पकडला तर त्याच्या सगळं भांडतो. यानं डोकसं फोडलं तरी आपण म्हणतो महापुराला मारलं नाही. तसं नाही. एकानं गोटा मारला, त्याचं डोकं फुटलं, तो बा फिरेला बाई का पोरानं गोटा मारलं म्हणे, कुठे म्हणे अटकी लागला म्हणे, महापुरानं मारलाच नाही म्हणे. कोण? महापुराचा डोळा म्हणजे डोळा. त्याचा निशाणा चुकत नाही. किती प्रेमाने लेकरावर, पण ती जे कृपा त्याने पिवळी हळद लागली, त्या बाब्याच्या अंगावर पिवळ्या अक्षदा पडल्या. बाब्यानं बिबी घरात आणली, बिबीनं बिबा बाब्या. हा बाब्या नाही रे, त्याचं लग्न गोटी झालं. नवारे जामाये कामाये धनं प्रियां भवतु, आत्मनस्तु कामाये धनं प्रियां भवतु. ऐका, लक्ष द्या इकडे. सगळ्यात जास्त माणसाचं मन पैशावर असते. चमडी काय लेकिन दमडी कोणी जाय हो, कोणाने दान देत नाही. पण एखाद्या दिवशी चोराला त्याच्या छाताळ्यावर बसला, चाबी इथं लावला की तो घे चाबी सगळं ने, पण वाचव. याचा अर्थ धनावर प्रेम नाही. प्रेम कशाला आहे? देहावर. नवारे कामाये जामाये देहं प्रियां भवतु, आत्मनस्तु जामाये कामाये देहं